महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे। परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षक मंडळांकडून विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। परंतु असे असतानाही 12वीच्या परीक्षांच्या पहिल्या दिवशी कॉपीची अनेक प्रकरणे समोर आली असतानाच अकोल्यात कॉपीच्या संदर्भातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 12वीची परीक्षा देणाऱ्या बहिणीसाठी एकपाठ्या चक्क पोलिसाची वर्दी घालून परीक्षा केंद्रावर दाखल झाला। मात्र त्याने केलेल्या एका चुकीमुळे त्याचे बिंग फुटले। मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील शहाबाबू उर्दू हायस्कूलमध्ये 12वीची परीक्षा सुरू होती। त्यावेळी ह्या परीक्षा केंद्रावर एक तरुण पोलिसांचा गणवेश परिधान करून पोहोचला। त्यावेळी काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा परीक्षा केंद्रावर पोहोचले। या अधिकाऱ्यांना तोतया पोलीस बनून आलेल्या तरुणाने त्यांना सॅल्यूट केले, पण त्या तरुणाची सॅल्यूट करण्याची पद्धत योग्य नसल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याची चौकशी केली। यावेळी तो नेमका कोण आहे आणि त्यांनी पोलिसाची वर्दी का घातली याबाबतचे खरे कारण समोर आले। याबाबत परीक्षा केंद्रावरील एका अधिकाऱ्याने सांगितले की अटक करण्यात आलेल्या 24 वर्षीय आरोपीचे नाव अनुपम मदन खदारे आहे। तो पंगारा बंदीचा रहिवासी आहे। त्याच्या बहिणीची परीक्षा पातूरच्या शहाबाबू हायस्कूलमध्ये होती। अनुपम खदारे पोलिसांचा गणवेश परिधान करून ह्या परीक्षा केंद्रावर पोहोचला। बहिणीला कॉपी देण्यासाठी आरोपी परीक्षा केंद्रावर फिरू लागला। त्यावेळी सुरक्षिततेसाठी पातूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे त्यांच्या पथकासह परीक्षा केंद्रावर पोहोचले। त्यांना पाहताच आरोपी अनुपम याने त्यांना सॅल्यूट केला। मात्र त्याचा सॅल्यूट पाहून पोलिसांना संशय आला। यावेळी पोलिसांनी तपासणी केली असता आरोपी तरुणाने घातलेल्या गणवेशावरील नेमप्लेटही चुकीची होती। हा सर्व प्रकार उघडीस आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली। यानंतर त्याच्याकडे चौकशी करून झडती घेतली असता त्याच्या खिशात इंग्रजी भाषेची प्रत सापडली। यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे।